साहेब यानंतर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नागराज मगरे आंबेडकरी कार्यकर्ता मेळाव्यात शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। जिल्ह्यासाठी अनेक कामं सरकार म्हणून आपण केली आणि पुढच्याही काळात करू। केंद्रातलं सरकार अधिक मजबूत करण्याकरता प्रयत्न करू, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मिळेल असं त्यांनी सांगितलं। खरं तर हा दौरा यापूर्वी पुढे ढकलण्यात आला होता, पण पुन्हा एकदा या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं। आज जसं या दोन ठिकाणी शिवसंकल्प मेळावे होत आहेत, या दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष आहे, पण त्याहीपेक्षा जास्त लक्ष आहे मुंबईमध्ये। कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि निकालपत्राचं वाचन सुरू होऊ शकतं। त्यामुळे सुरुवातीला वाटलं होतं की कदाचित या निकालाच्यामुळेच किंवा अन्य काही गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला, पण नंतर या दौऱ्याचं नियोजन पुन्हा एकदा करण्यात आलं आणि निकाल असून सुद्धा मुख्यमंत्री हे आपल्या नियोजित दौऱ्याला मुंबईच्या बाहेर आहेत। तर मुंबईतलं राजकीय वातावरण सध्या उत्कंठा, धाकधूक, टेन्शन या सगळ्यानं भरलेलं आहे आणि त्याचं कारण एकच आहे। आज शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातल्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय मार्गी लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आणि राहुल नार्वेकर हे दाखल झालेले आहेत सेंट्रल हॉलमध्ये। सेंट्रल हॉलमध्ये राहुल नार्वेकर दाखल झाले आहेत। सुरुवातीला 4च्या नंतर असं सांगण्यात आलं होतं, पण हळूहळू सगळे वकील पोहोचले, लोकप्रतिनिधी पोहोचले, दोन्ही बाजूचे आमदार पोहोचले आणि तरीसुद्धा राहुल नार्वेकर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या सोबत अँटी चेंबरमध्ये काही बसले होते। काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा चालली होती, पण आता काही क्षणांपूर्वी राहुल नार्वेकर हे सेंट्रल हॉलमध्ये येऊन दाखल झाले आहेत आणि पुढच्या थोड्याच वेळात आमदार अपात्रतेचा निकाल त्याच्या वाचनाला सुरुवात होऊ शकते। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत।